नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सध्या तडसर जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे आणि या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये नेमकं काय वातावरण आहे हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपशिंगे गावचे सरपंच भारत सूर्यवंशी आहेत। दादा नमस्कार। तर एकूणच या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये काँग्रेससाठी पक्षासाठी काय वातावरण आहे? या गणामध्ये 7 गाव आहेत आणि ह्या तडसर गटामध्ये आपशिंग गाव आहे। ह्या आपशिंग गावामध्ये काँग्रेस पक्ष पहिल्यापासूनच चांगलं काम केलेलं आहे आणि आता इथून पुढेही आता रणजित पैलवान असो किंवा संभाजी मुळीक यांच्या मिसेस वैशाली मुळीक यांचं सुद्धा चांगलं काम इथं काँग्रेस पक्षाचं चालू आहे आणि ह्या गावातून चांगलंच मताधिक्य मिळणार आहे। दोन्ही उमेदवार आता प्रचाराच्या निमित्ताने फिरतायत, तुम्ही देखील प्रचार करताय, तर पूर्ण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला विजयाचा विश्वास वाटतो? हा, पूर्ण आहे। कारण ह्या गणात 7 गावं येतात, 7ही गावात चांगलं असं वातावरण आहे। आपशिंग हे मताधिक्याचं गाव आहे आणि 7ही गावात काँग्रेसला चांगलं असं मताधिक्य मिळणार आहे आणि त्यामुळं दोन्ही उमेदवार, तालुका पंचायतचा उमेदवार असो किंवा जिल्हा परिषद उमेदवार, दोन्ही भरघोस अशा मतांना विजय होणार आहे। तुम्ही आता या ग्रामपंचायतीमध्ये काम करताय, तर या ठिकाणी तुमच्या माध्यमातून काय काय कामं झालीत, काही ठराविक सांगू शकाल? हा, या गावामध्ये जवळजवळ 60 ते 70 महिलांना, विधवा परित्यक्त्या असो, त्यांना पेन्शन देण्याचं काम या आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या युवकांनी असो किंवा मी आहे किंवा आमच्याबरोबरचे सदस्य वडे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर विश्वजित कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 1.5 कोटीची विकास कामांचे उद्घाटन झालेले आहे। त्यांचे काम हे जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि आजपर्यंत जो विकास या आपशिंगमध्ये झाला आहे तो कदम फॅमिलीच्या माध्यमातून झाल्यामुळं हे गाव कायम कदम फॅमिलीच्या मागं आणि काँग्रेस पक्षाच्या मागं राहिलेलं आहे। तुम्ही देखील या निवडणुकीच्या मैदानात उतरला होता, अर्ज दाखल केला होता, मात्र माघार का घेतली? काय, पक्षाचा आदेश हा महत्त्वाचा आहे आणि आपशिंग गणात 7 गावं येतात। 7 गावामध्ये तडसर हे तसं मुख्य आणि मोठं गाव आहे, आपशिंग हे तसं छोटं गाव आहे, पण पक्षाचा आदेश आला त्यामुळे लगेच माघार घेऊन तसं काय मी आत्ता सरपंच पदावर काम करत असल्यामुळं मला तिथं सुद्धा खूप समाधान आहे। बरं, पण आता तुम्ही अर्ज माघारी घेतला, मात्र पक्षाच्या आदेशानुसार दोन्ही उमेदवारांचं ताकदीने काम करणार का? हो, कारण संभाजी मुळीक आणि मी जवळजवळ 2002 पासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विकास कामांच्या दृष्टीने एकत्र काम केलेलं आहे। पैलवान रणजित हा आपशिंगशी नाळ असलेला पैलवान आहे। त्यानं या गावातसुद्धा कुस्त्याच्या माध्यमातून बऱ्याच कुस्त्या या गावात केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गेले त्यांचा आणि आमचा बऱ्याच वर्षापासून पैलवानकी क्षेत्रात असल्यामुळं संबंध आहे आणि या गावाशी सुद्धा त्यांची बैलगाड्या असो, कुस्त्या असो किंवा विकासाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचं काम करत असताना त्यांचा कायम संबंध आलेला आहे। त्यामुळं हे गाव किंवा आमचे सर्व काँग्रेस प्रेमी सर्व रणजित पैलवानांच्या बरोबर आणि संभाजी मुळीक यांच्या मिसेस वैशाली मुळीक दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभं राहून त्यांना विजयी करणार असा विश्वास या ठिकाणी सरपंच भारत सूर्यवंशी यांनी व्यक्त केलाय।